कोण आहे? हॅलो, नमस्ते सगळ्यांना. आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आणि मी पूजा म्हणजे थोडंसं रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि आज विशेष म्हणजे खास करून आज परी मला सांगून गेल्या की मम्मा तू अजिबात म्हणजे पूजा मांडू नकोस, आज सगळं काही मी करणार आहे, अगदी कथा सुद्धा ती वाचणार आहे असं तिने मला सांगितलेलं आहे. आणि खाली थोडंसं काम चालू असल्यामुळं बॅकग्राऊंड ते कामाचं त्यांचं चालू आहे, त्यामुळं समजून घ्या. तरी पण मी मोठ्यानं बोलते जेणेकरून तुम्हाला आवाज यावा. तर परीने मला हे सगळं सांगून गेलेली आहे. आणि सगळं मांडणी अगदी पानं मांडण्यापासून फळं मांडण्यापासून आरतीचं ताट ठेवण्यापर्यंत सगळं सगळं. आणि पंचामृत ही आज परी करणार आहे, त्यानिमित्ताने मी तिला शिकवणार आहे कारण ती एवढी एक्साइट आहे. तर आवर्जून म्हणजे मी तिला स्वतःहून कधी काम सांगत नाही, पण जर तिला ते करायची इच्छा झाली तर मी स्वतःहून तिला कधी थांबवतही नाही. भलेही त्या गोष्टीसाठी वेळ लागेल पण मी तिला शिकवते किंवा मी तिला ते करायला वेळ देते. आणि तुम्हीही कमेंट करून सांगा की परीची पूजा तुम्हाला कशी वाटली, म्हणजे परीनं केलेली मांडणी किंवा ती आज कथा वाचणार आहे तर कथा ही कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मी अप्रिशिएट करते तिला, पण तुम्ही जरा तिच्यासाठी कमेंट्स किंवा काही केलात तर तिला अजून भारी वाटेल, अजून प्रार्थना किंवा पूजा ह्याच्यामध्ये तिला अजून रस येईल, अजून आवड निर्माण होईल. आणि हे आपल्याला केलंच पाहिजे आपल्या मुलांसाठी, कारण बाकीच्या गोष्टी होत राहतात पण देवाधर्माचं पण थोडंसं आपण मुलांना शिकवलं पाहिजे, हे पर्सनली माझं मत आहे. आणि परी खूप आवडीनं करते. तिने मला सांगितलेली की मम्मा फक्त रांगोळी, कारण रांगोळी मला एवढी जमणार नाही म्हटली, बाकीचं असं मला तिने स्पष्ट सांगून गेलं, रांगोळी तू छान काढतेस तर ते तू काढ आणि बाकीची सगळी मांडणी मी करणार, प्लीज मम्मा करू नकोस, ह्या स्पष्ट शब्दात ती सांगून गेली आहे. आणि मी खूप खुश आहे की परी हे सगळं करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मुलांना काही करायचं असेल, जर काही आवडत असेल तर त्यांना तेवढा वेळ द्या. असं नको की आता कथा ती मोठी आहे तर भलेही तिला वाचायला माझं एक 15 म्हणजे 5 ते 10 मिनिटात वाचून होत असेल, पण तिला एक 15 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतील, तर लागू देत, पण त्यांच्या कलेनं घ्या. कारण मुलं ज्यावेळेला म्हणजे स्वतःहून ज्यावेळेला पुढाकार घेत असतात त्यावेळेला भलेही वेळ लागला तरी मुलांना तिथपर्यंत जाऊ देते, करू देत त्या गोष्टी. आपण वाट बघूया आणि त्यांना ते करण्यासाठी आपण त्यांना मदत करूया, एवढंच माझं मत आहे. तर मी आज खूप खुश आहे, खूप खुश आहे. बघूया कशी ती पूजा करते. आणि शेवटी लक्ष्मी ही आपली आईच आहे, आपल्या भरपूर चुका ती आपल्या पदरात घेत असते. आणि परी तर लहान मुलगी आहे, ती जे काही करेल ते तिच्या मनानं करणार आहे आणि मी आहेच लक्ष द्यायला, पण जे काही करेल ती मनानं करणार आहे. म्हणजे आपल्या आईला म्हणजे लक्ष्मी मातेला ते नक्कीच आवडेल असं मला वाटते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते की एवढ्या लहान मुलीनं स्वतःच्या हाताने पूजा केली पाहिजे की नाही हे सुद्धा तुम्ही मला सांगा. कारण कसं आहे, मुलांना असू दे किंवा मुलींना असू दे, ही पूजा मुलंही करू शकतात, असं काही नाही की मुलींनीच करायचं. तर मुलांना किंवा मुलींना ह्या गोष्टी ह्या वयात शिकवल्या पाहिजेत की नाहीत हे तुम्ही नक्की सांगा. मला तर असं वाटतंय की खूप लहान वयापासून मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, कारण त्यांना अंगवळणी पडल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्यांना त्यात आवड निर्माण झाली पाहिजे. आणि परीला मी खूप लहानपणापासून अथर्वशीर्ष, परत गणपती स्तोत्र, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी तिला खूप लहानपणापासून शिकवलंय आणि ती म्हणजे म्हणते. आणि तुम्हाला आज मी परीला न कळत म्हणजे परीच्या न कळत मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल की म्हणजे ती मला एवढं ऑब्झर्व करते. म्हणजे आपण एक आपली श्रद्धा किंवा आपलं मन म्हणून आपण ते करत असतो. तर म्हणजे मला आता मन भरून येते की परी एवढं सुंदर ऑब्झर्व करते, प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करते. परी म्हणजे मी रागीट आहे बरं का, असं समजू नका की मी रागीट नाही आहे. इतर स्त्रियांप्रमाणे मलाही राग येतो आणि बऱ्याच पुरुषांप्रमाणे आपल्या बायकोला जसं समजावतात तसं गणेश मला समजावतो. पण परी माझ्यामुळे थोडीशी रागीट पण झालेली आहे, पण सिच्युएशन कशी हँडल करायची हे पण तिला चांगलंच माहिती आहे. आणि मला हे सांगायचं आहे की मी जी गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला म्हणजे ती अगदी झोपतानाच होणारी गोष्ट आहे, त्यामुळे मी सांगते की ती गोष्ट तुम्ही नक्की आवर्जून बघा. आणि तुम्हाला ती गोष्ट कशी वाटते परीबद्दलची, ही गोष्ट मी करते, पर्सनली मी करते. मग मला ऑब्झर्व करून मी तिला कधीही म्हणलं नाही की परी तू पण हे कर, मी तिला कधीही म्हणलं नाही. पण तिचं एक दिवस मन असं झालं की मम्मा तुझं झालं की मला सांग, मला ती गोष्ट करायची आहे, असं ती मला म्हणाली. आणि म्हणजे असं झालं मला की माझ्या आधी मी तिला द्यावं, पण नाही, आपण आपलं काम आधी करायचं, त्यानंतर मुलांना ते करू द्यायचं. कारण आपल्या ह्याच्या गडबडीमुळे त्यांचं हे डिस्टर्ब होऊ नये, त्यामुळं मी आधी माझं जे काही काम आहे ते केलं आणि मग तिला दिलं. आणि तुम्हाला खरंच ते बघून मला तर असं वाटेल, म्हणजे मी खुश झाले होते, तुम्हालाही बघून नक्की ती गोष्ट आवडेल. आणि
त्याच्यासाठीही तुम्ही वेगळी कमेंट करा असं मला वाटते. मला 2 कमेंट करावी तुम्ही अशी मनापासून इच्छा आहे. म्हणजे खास करून हा व्हिडिओ मुलांना पण दाखवलात तरीही चालेल, तुमची मुलंही करत असतील नो डाऊट, मला काहीही म्हणायचं नाही आहे. पण एक जस्ट थिंकिंग म्हणून मी तुम्हाला हे सांगते की 2 कमेंट मला पर्सनली पाहिजे, जे काम म्हणजे जी पूजा वगैरे परी करणार आहे त्यासाठीची. आणि दुसरी जी कमेंट आहे ती मी व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे, जी शेवटला, त्यासाठीची. अशा 2 कमेंट मला तुमच्याकडून हवे आहेत. तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा आणि तुम्हाला त्यामध्ये काय आवडलं हेही नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा चुटकी, तिला मेडल दाखवायची घाई आहे. इथंच मेडल काढायला लागल्या कारण मम्मीला गेल्या गेल्यावर तिला दाखवायचं आहे. गळ्यात घालून, हे की नाही, इथूनच गळ्यात घालून जाणार काय? मग ते आय डी कार्ड की, हां आय डी कार्ड की, मग ते मिक्स होणार नाही काय? हां मेडल कुठलं आणि आय डी कुठलं? स्टुडंट मी घालू काय? दे. ओवी मानवर. What is your name? ओवी मानवर. मॅडम ओवी मानवर. मॅडम आज बिगड ड्रेस आहे, चालते का? बिगड ड्रेस आहे, चालते? Punishment मिळणार होय. होय. काय पनिशमेंट मिळणार? आज तुम्ही क्लास मध्ये नाहीये, होय ना, खाली बसायचं. खाली बसायचं. बरं मॅडम. मॅडम तुम्हाला एक कानाखाली लावू? मॅडम मजा करतोय मॅडम. तुम्हाला कसं मारेन हो, तुम्ही माझं क्युटी क्युटी पाय आहे. आणि मित्रांनो, काल रात्री गाडीवरती कुत्रं नाचत होतं बोनेटवर. ते जे मांजराने फाडलं कुत्री नाचतात काय, इथं प्राणी संग्रहालयात झाले. तर पूनमने हे बघा हे काय करून ठेवले. हे यांना खरंच कुत्री येत नाहीत का राखल्या? हां, तर तुम्ही ह्या व्यक्तीला कधी बघितलं नसेल माझ्या ब्लॉगमध्ये. हे माझे मावस भाऊ अखिलेश कोळेकर. तर तुमचं कुठे? इकडे आहे ना, कुंभोजला सोन्या चांदीचं दुकान आहे त्यांचं. आणि ह्या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो थांबा. आता म्हणजे योग आला तर सांगतो. हा माणूस नेहमी मला म्हणायचा, म्हणजे आम्ही दोघं ज्यावेळेस असायचं ना त्यावेळेस आम्ही दोघं स्वप्न बघायचो उघड्या डोळ्याने. हे मला नेहमी म्हणायचं की मी बिझनेसमॅन होणार, आणि भावाने आज ते करून दाखवले, आहे की नाही. त्याला म्हणायचं मॅनिफेस्टेशन. म्हणजे तुम्ही जे काय बनणार आहे ना, तुम्ही सारखं स्वतःला सांगत राहा मित्रांनो. यात खरंच पॉझिटिव्ह वाईब्स असतात, आणि भावाने ते करून दाखवले. भावा आदर्श आहेस तू माझा. कुठं आहे पुरगी? अरे पुरगीने पावडर लावलं त्यामुळे कॅमेऱ्यात घेऊ शकत नाही तिला. हाय, कशी आहेस? कशी आहेस? छान आहेस. आणि ते 2 क्लिप लावल्यात त्या डोक्यापेक्षा ते मोठं वाटायले. इकडे बघ जरा, इकडे बघ. हाय कर जरा, हाय कर. सबस्क्राईब करायला सांग, पुढे सांग. असं असं क्यूट म्हणते ती. सबस्क्राईब करायला सांग. सबस्क्राईब करा म्हणून सांग. गणेश काकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून सांग. मन मुला. तू म्हणलीस तर 4 सबस्क्राईब. हा थँक्यू. शेअर करा. लाजायला दे जरा लाजायला दे. तर हे पूनमने कुत्री नाचतात म्हणून हे ठेवले. हे आखले ह्याचं उत्तर राहिलेच की. एक मित्रांनो कमेंट बॉक्स म्हणून सांगा, ह्यानं खरोखर कुत्री जवळ येत नाहीत का काय? असं काय ह्या लाल कलर मध्ये कोणास ठाऊक आले नाहीत ना, मग हे वर्क करते म्हणायचं. काय वाजवत? ओ माय गॉड, मी म्हटलं काय वाजवायला बेल सारखं. मला वाटलं काय सरप्राईज आणलं का काय. एवढं मॅडम पिल्या, सिरियसली? Yes. वाव, आय एम प्राऊड ऑफ यू माय पिल्लू. थांबायला वरचं काढू तुझ्या. सो हॅपी पिल्लू. माझं ते बाळ ग, माझं बाळ. ठेव काढू. सगळं मेडल नंतर देऊ. ओ कशा गोळ बाळाच्या अंगाच्या मध्ये तुझ्या मनात होतं काय पहिल्यापासून? तुझ्यासाठी पूजा ठेवल्या बघ मी. चालणारच ना तू? आय एम सो प्राऊड ऑफ यू. यू आर माय गर्ल, यू आर माय डॉटर, यू आर माय स्वीट हार्ट. बाबा काय करायला खाली?
तर मित्रांनो कमेंट बॉक्स म्हणून सांगायचं की हे खरोखर वर्क करते का हे, त्यामुळे ती कुत्री जवळ येत नाहीत. हे खरं आहे का सांगा. म्हणजे आम्ही तरी आता पहिल्यांदा केले ते, कारण ते कुत्री लयच त्रास द्यायला लागला. कसं आहे आमच्या चौकात माणसांपेक्षा कुत्री जास्त झाली. महानगरपालिका कधी फिरकत नाही, त्यामुळे काय विषयच येत नाही त्यांचा. आणि आज चुटकीनं काय दाखवली की नाही कोणाच ठाऊक. असं खिडक्या मारत बसले. बघा हे पण कुत्र्याच सांगायला. ते ठेवलं बाबा आज. काय तेच की. तेच म्हणलं आल्याला ते बघितलं. आकला तर म्हणला की कुत्री काय जवळ आली नाहीत ते लावल्यापासून. तेच म्हणलं मित्रांना कमेंट बॉक्स मध्ये सांगा हे कितपत वर्क करते ते. ठीक आहे हा होय 3 मिळाले. ते त्या दिवशी वाटलेले नाहीत ना, ते राहिलं ते तिचं रनिंग मध्ये जम्पिंग मध्ये आणि काय कशात तर आहे का आलं. हा रनिंग मध्ये फर्स्ट, स्किपिंग मध्ये. स्किपिंग मध्ये थर्ड. हा स्किपिंग मध्ये नंबर आलाय तुझा, तुलाच माहित नव्हतं. हा. मग आणि नाही तिचा खरं पहिला आला असता. हा हा. दमली ती. हा फेक 2 kg मध्ये फर्स्ट. फर्स्ट साहेब माझ तिला कॉंग्रॅच्युलेशन. हा व्हिडिओ दाखवतो लाजते ले. का? ते मेडल घालताना लय लाजत होत. होय. होय कोण घालत होतं? प्रिन्सिपल मॅम आणि की मॅम. आज बाबा माझा स्टुडंट आहे. होय. होय बघ मी आयडी घातल्या. बाबा तुझा स्टुडंट. मी आयडी घातल्या. प्रिन्सिपल. तू पण स्टुडंट आहेस. आज शिकवणार आहे बघ तिथे बोर्ड तर उद्या आपल्याला आज हे महत्वाचं काम करायचंय. आपल्याला आज स्कूलला सुट्टी घेऊया, उद्या आमचा परत स्कूल चालू. मित्रांनो सांगायची गरज नाही की ही प्रिन्सिपल आहे इथे आमच्या घरची. ही प्रिन्सिपल पण आहे आणि हिटलर पण आहे. त्याशिवाय मॅनेजमेंट करायचं कसं? मी काय हात आत गेला. तू सहज हात मारली हात काय? गेला हात गेला. डबरा पडायला. ये. ये कसावर गेला? मस्त आवडलं. लई भारी अरे वाटलं. खरे हे तू परी करणार होती हे तू काय केलीस. मी तेवढी काढलं रे. कळस वगैरे सगळं परिच मी आता भाजी छान काढलंस रे रांगोळी. आहे ना. होय मित्रांनो दरवेळेस ही प्रत्येक वेळेस आहे ना वेगवेगळी रांगोळी काढते आणि एवढी भारी काढते ना, अशी एकदम नाजूक काढते. असं लय पण आवड हवं नाही, पण नाजूक काढते तेच भारी वाटतं. म्हणजे देवपूजा येणं थोडक्यात थोडीफार मांडलेली आहे. उरलेली आता माझं बाळ करेल आता, आहे की नाही पिल्लू. हा हो पुस्तक पण मीच वाचणार बघा आहे. पुस्तक पण वाचणार आहे ते आज. आणि काय करणार आहेस. पुस्तक वाचणार, परत ते आरतीचं करणार. अथर्वशीर्ष आणि हा ती प्रार्थना सगळीच ते आरती म्हणायचं. झालं की आणि विशेष म्हणजे आज मी तुला पंचामृत शिकवणार आहे. ओ माय गॉड पंचामृत रे पिल्या. माय फेवरेट. सगळ्यांचंच फेवरेट आहे. मला पण लय आवडतं ते. तू काय वेगळाच दिसालायस आज. होय होय. माणूस दिसत नाही नाही मग काय दिसत. पोरग दिसालीस. ये बॉय कारण मी आयडेंटिटी घातल्या ना परीची. तर आता मी चष्मा घालून नाही तर सगळे म्हणतील डॉग सर्कल किती दिसाल्या. खरं सांगू तर हे कॅमेरामध्येच दिसतात तुझं, ना तर असं रिअल मध्ये बघितलं पण की एवढं दिसतात वाटत ना. नाही. हेच तर पॉइंट आहे. अरे म्हणून तर सांगालोय कॅमेरात मला मी लय काळा दिसतोय, पण मी नाही काळा, मी गोरा पान आहे मित्रांनो. गणेश कॅमेरा एवढा भारी दिसतो, रिअल मध्ये लोक तुला ओळखताना तुम्ही गणेशच काय असं. पहिला 10 वेळा विचारतात गणेशच काय. आणि की नाही सांगायचं जसे पण मला खूप जण म्हणतात की आता हे आयडेंटिटी काढल्यामुळे मी लहान दिसतोय, तसं पण मला खूप जण म्हणतात की गणेशदा तुमचं लग्न झाले का. मी सगळ्यांना सांगतो की नाही झालं. एवढं झाराट जाऊ नकोस. जरी लहान दिसत असलास तरी तू मोठाच आहेस. तुला ही एक एवढी मोठी मुलगी आहे. काय सांगतेस क्या बात कर. आठवण करून द्यायला लागते तुला सारखं. बाळाला माझ्या मेडल मिळालं आणि बाळ तिथे अडकवा लागलं. बाळाला मेडल मिळालं. खरं तिला आपण त्याला काय करू माहितीये काय, अशी पेटी करून घेऊ अशी सेम. मित्रांनो मला हे G20 आहे ना G20 मी भरपूर वेळा सांगितलं पण असेल ब्लॉग मध्ये, पण आता तरी पण ऐकून घ्या माझं. की हे मला नरेंद्र मोदीजी G20 जे ऑर्गनाईज केलं होतं त्यावेळेस पुण्यात एक इव्हेंट होता, त्यांचा इव्हेंट केला होता आम्ही. असली करायची तिला तुला पेटी. होय असली करायची. नाचायलाच काळच द्यायला लागला. कुठला डान्स आहे कंटेम. तिला खुशीत कळना झाले. कंटेम्पररी य बास लय वाजू नकोस. मी म्हणाला घंटा वाजल्या घंटी वाजवल्यासारखंच मला आवड. मी म्हटलं शोचं काय घेऊन आलात का काय म्हणून मी असं बघायला बाहेर आलोय. आता ते लोखंडाचं म्हणल्यावर ते वाजणारच किती. मला माहित नव्हतं ना, म्हणून मी म्हटलं काय तर वेगळं घेऊन म्हणून व्हिडिओ करायला म्हणून कॅमेरा काढला, तर त्याच्यापेक्षा भारी सरप्राईज दिल्या परिणाम. गोल्ड मेडल
अजून एक गोल्ड मेडल आहे. सिल्वर मेडल. ब्रॉन्झ आहे पिल्या. हे पण गोल्ड मेडल. हे गोल्ड आहे, हे ब्रांज आहे, हे ब्रांज आहे. 2 गोल्ड आहेत तिला. 2 गोल्ड, 1 ब्रांज, 1 सिल्वर. वा 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 वा. खरं सांगू पिल्या, तू गोल्ड आहेस. ऐक, तू गोल्डन आहेस, गोल्डन. मेडल मिळवल्यास ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा तुला सांगतो, तू प्रयत्न करतेस का नाही, हे किंवा ह्यासाठी प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेट करतेस, हे त्याच्याहून मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेव. हा? पार्टिसिपेट करायचं. हार जीत हे नंतर विचार हो, करायचा. करते. पण त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा, कारण आता आम्हाला माहिती आहे स्कूल लाईफ काय असते. त्यामुळे आता जे स्कूलमध्ये सगळं करू. मित्रांनो, ही माझी बायको अशी आहे की नेहमी मोटिवेट करत राहते हिला, नाहीतर मला. परवा पण स्वतः मात्र कशात भाग घेत नाही. परवा जिबलीच्या स्पर्धा होत्या, जिबलीच्या स्पर्धात भाग घेतली नाही. काय बोलायचं सांगा, साध्या जिबलीच्या स्पर्धा अहो, होत्या. का घेतलं नाही माहिती काय, मी जिंकलेला आहे. जिबलीच्या स्पर्धेत भाग घेतली नाही. कशात घेतल्या सांगा, चोर चिट्ट्यामध्ये भाग घेतला. काय बोलायचं, चोर चिट्ट्यामध्ये खरं मी चोर, प्रत्येक वेळेला मीच चोर आलतो. ते नाही, जिबलीच्या ह्याच्यात का भाग घेत नाही, जिबलीला असं टच करायचा अवकाश, जिबली पाक त्या बसायला जाते. कसं आहे, नवऱ्याला लाता घालून सवय झाला ना. फुटून जाते ती बिचारी जिबली. सगळं आणलंय. ए मग काय, सगळं आणले तुला. काय खाऊची पानं आहेत, केळे आहेत, आणि हे हार तर लय भारी करतात त्यांनी. रक्त वाढतं नाही. रक्त इकडे काय लावलेस पिल्लू, काय लागले ग सोनू हे? काय ना काय ते सारखं लावून घेत असते. तर काळजी करायचं पिल्ल्या. सारखं काय लावून घेत असतेस. काय लागलं? परवा पण काहीतरी लागलं ना तुला. होय इथंच लागले बघ. हाय होय. तुला पण इथं लागले, मला पण इथं लागले. पिल्ले इथं कुठं इथं लागले. हो पिल्ल्या, तुला असं लागलं कळत नाही. नाही त्यावेळेलाच बघायचं काय लागलं. मी असं वाजवून तो कसं सहन करतेस कर. जरा डोळं उघडं ठेवून काम करायचे रे. हा? मम्मी सारखं करत जाऊ नकोस. बाबावर जायचं नाही ग, मम्मी सारखं मम्मीवर करायचं जायचं. नाही. चार डोळ्यानं मला कसं दिसतंय तसं जर सगळीकडे लक्ष ठेवायचं. कशी असतात. पिल्या खरं तर सांगू, तुझ्यापेक्षा छोटी ही वाटावी. चुटकी मम्मी काकत घे तिला. उचलून घे मम्मी. मम्मीला खाली बसायला लागत. मम्मी मला आज पंचामृत पाहिजे आणि मला आज खाऊ पाहिजे. काय पाहिजे? मला चपाती करून पाहिजे. चपाती करून पाहिजे. तुला मार पाहिजे. मम्मी मला मार नको मम्मी. कशाला देतो की? पिल्या तुला कशी म्हणते, असं केल्यावर लाडा द्यायचं नाही जास्त म्हण. लाडते दिले जास्त. नाहीतर तुला सांगतेच. मम्मी हात कशाने हे काळं करून घेतल्यास? हे कसं काय काळं करतेस करून रे? घेतल्यास? काय अवघडच आहे आवाय. ऐ कुठं कोण आहे? घाल तर नाही तर काढ तर. कसली एक्साइटमेंट म्हणायची. काय तिला दाखवाल्यास? तर तिची एक मैत्रीण आल्या खाली, तिला दाखवण्यासाठी एवढी एक्साइट झाली, तिला ते मेडल घालू का काढू एवढं कळलं झालं, एवढं ती एक्साइट झाली. साहेब बाळ माझं, आता बाळ माझी पूजा करायला लागले. जसं बोललो होतं तशी आता पूजा करायला बाळ. हे की नाही बाला? दोन चिकटल्यात हे भाऊ आहे का काय? बाबा देठ पिला कुठं करायचे असतात? कुठं? तिकडे करायचे असतात देवाकडे. मला तर कुठं माहित होतं, मम्मीने सांगितलं. सुंदर अशी बाप लेक पूजा करत आहेत. सही बोली तू. बहुत सही बोली तू. है की नाही? अगं सही वेदाची वेदाची नाव सही आहे ना, मग सही कशी बोलली, कोणून बोलली? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मम्मी आणि काय करायचं? काय नाही, हे ठेव जा बाहेर. करूया. केळा नाही. बघू बाळ माझं कसं पंचामृत करते. साखर टाकायचं असतं का काय? साखर मग कर ना असं कट. येत आहे ना? एवढं मोठं नाही, असं छोटं छोटे छोटे काप करायचे त्याच्या पिल्या. ओ मी करतो.
असा अंगठा लावायचा इथं. हा इथं कट होते. हा कसं आहे बाळ माझं यावेळेस परफेक्ट शिकून घेणार. नेक्स्ट टाइम करणार आहे की नाही. जरा कमी कर. लय पण घाल. बस दूध घाल. दही पिल्या तूप घालायचंय ग. चेष्टा करलेस काय. घाल. लय पण तूप असतं का नाही चांगलं लागतं. चमचा घे. दुधात नाही घालत. नेमकं पंचामृत कोणी केलं असं समजायचं आता. बाळाने चुटकीनं शिकले. काय नाही. तिचा हात लागला हीच मोठी गोष्ट. मी पण लावतो. आता बघून घे कुठे ठेवते मम्मी. तर चुटकीने मेडल ठेवले आज देवासमोर. होय पिल्या ती मेडल अशी का ठेवू वाटले तिथे देवासमोर. असं अजून असाच आशीर्वाद मिळावा म्हणून. होय एवढं बाळ माझे हुशार झाले. त्याच्यावर तांदूळ तर घातलीस का बाळ. पिल्या तांदूळ घाल की सगळ्यांवर. केळीवर सगळ्यांवर घाल. हळदी कुंकू घालायचं सगळ्यांवर. तांदूळ कुठे? इथं घे वाटू. वाटीतले घाल. जरा जरा घाल. कळसावर घाल. हळदी कुंकू लावलीस नाही. लाव. लाव. सगळं झालं की हळदी कुंकू लावायचं. उठ, उठ, उठून उठ, कर. वाकून कधी पूजा करायची, बसून करायची नाही. घालायचं असं चिमटीत घे आणि चपातीवर कुंकू टाक आणि मग नंतर हळद आणि कळसाला पण लाव. अगरबत्ती लावली. कसा लावलं मी की? कसा? लाव की मग. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. श्री लक्ष्मी नमः. श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तिचे रूप घेऊन हातातील काठी टेकत टेकत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तू कोण कोठे जाणार? दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्या दासीने सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची पराती गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हरे राम 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 हरे हरे. हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. नारायणाय नमो नमः. श्रीराम जय जय राम बजरंगबली की जय. संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भावे श्री विनायक. 11वे गणपती 12वे श्री गजानन. ओम स्वस्ति नो शवः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. हे लक्ष्मी माते, हे लक्ष्मी माते, माझं काही चुकलं असेल तर माफ कर. माझं काही चुकलं असेल तर माफ कर. माझी पूजा सुफळ संपूर्ण मानून घे. तुझी सेवा अशीच करू दे. आमच्या घरी अशीच येत जा. मला चांगली बुद्धी दे. श्री लक्ष्मी. तर मित्रांनो हिचा जप चालू आहे. डिस्टर्ब करायला नको. आणि बघा बसले कसं बघा. तर हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की मी आधीपासून जप करत होते, पण परी मला नेहमी बघत होती जप करताना आणि हे बघून तिला एक दिवशी ते करावंसं वाटलं. ह्याचाच अर्थ आपण जे करतो ती लहान मुलं ऑब्झर्व करत असतात आणि ती ते करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं अशा गोष्टी आपण आवर्जून कराव्यात. ते आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि लहान मुलांसाठी पण चांगलं आहे. जे रिअल आहे ते मी तुम्हाला दाखवलं, कारण मे बी तुमच्या घरातही हे होत असेल किंवा व्हावं अशी माझी इच्छा होती. तर हा व्लॉग इथेच संपवू. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. पा पा पा. पुस्तक वाचत होती नाही त्यावेळेस मला माझ्या लहानपणी
तिला असं अडकळत असं वाचायचं. पहिल्यांदा असताना असंच होतं. आणि मला ती गोष्ट लय अवघड वाटायची वाचताना. ऐकताना नाही, वाचताना लय अवघड वाटायची. ऐकताना छान वाटतं आणि वाचताना जर आपल्याला ते माहित झाली की नाही तर भारी वाटते. आपण पहिल्यांदा वाचताना जरा अवघड वाटतं. चलो बाय बाय, गुड नाईट. Good night. बाय बाय, गुड नाईट.